गोंडसे साहेब राम राम. राम राम. नाव सांगा आपलं पूर्ण. ज्ञानेश्वर महादेवराव घोणसे, राणा राजनसोंडा, तालुका चाकूर, जिल्हा जिल्हा लातूर. लातूर. हे बटाट्यासाठी तुम्हाला आपले माळी मामाने हे ग्रीन प्लॅन्टचे औषधं सांगितले होते हो वापरण्यासाठी. हो. ह्या बटाट्याला वापरण्याच्या अगोदर तुम्ही रिझल्ट कशासाठी घेतलाय? सोयाबीनसाठी. सोयाबीनला. ह्याच रानामध्ये ह्याच रानामध्ये. किती एकर आहे रान? रान 1 एकर आहे. 1 एकर. किती झालं सोयाबीन इथं? 10 किलोला 28 कट्टे झाले. 10 किलो बियाला 28 कट्टे. 28 कट्टे झाले. अच्छा. आणि आता हे बटाट्याची लागवड कधी झाली? बटाट्याची लागवड 24 नोव्हेंबरला. 24 नोव्हेंबरला. हा. तर ह्याला फवारण्यात आहे ग्रो नायट्रोजनच्या झालं. भूमी पॉवरचं खत पण टाकलं. हा झालं. खत पण टाकलंय. खत बी टाकलं. इथं खत टाकताना काही रान शिल्लक राहिलेलं आहे. हो. आता आपण बसलो त्या साईडला खत टाकलेलं आहे. हो. आणि इकडे हे तुमच्या डाव्या साईडचं जे दिसायला ह्या साईडचं हो खत नाही इकडे खत नाही टाकलं. हा. ह्याच्यामध्ये फरक दिसतोय का? हो, क्लिअर दिसते ना. दिसते. आता आपल्या बरोबर बऱ्याच जणांनी बटाटे लावलेत. आपल्या अगोदरचे काही आहेत ना? त्यांचं आणि ह्या बटाट्यामध्ये पानात हे काय फरक आहे. हिरवेगार पान आहे. हा. त्याचे पिवळं पडणं नाही. हा. पांढरं नाही. हा. एकदम हिरवगार राहणार आहे. रान हिरवा आहे आणि ह्या साईडची वाढ चांगली आहे. चांगले. हा. आता सोयाबीनला ते ह्याचा जे वापर केला हो तर ह्याच्याबद्दल म्हणजे समाधान आहे का तुम्ही? समाधान आहे. तर हे औषधं जे आहेत आता इतर आपल्या गावात अजून बटाट्याची लागवड बरेच झालेली आहे नवीन झालेले किंवा अजून जे कोणी लागवड करणार आहेत दुसऱ्या पिकासाठी ऊसासाठी आहे. तर वापर करावं त्याने. करावं. तुम्हाला सोयाबीन मध्ये चांगला अनुभव आला? शेवटपासून पानं हिरवी राहणं, हा. कर पानं पडणं, ताकद ठेवणं. पानं सोयाबीनच्या शेवटपर्यंत हिरवे होते. तरी सोयाबीनला म्हणजे सुरुवातीपासून वापरलं नव्हतं, मध्यंतरी वापरलं. मध्यंतरी वापरलं. चालतंय. बाबा कसं वाटतं हे सोयाबीनचा आणि ह्याचा रिझल्ट हे औषधाचा? चांगला आहे. चांगला आहे. चालतंय. माळी मामा धन्यवाद.